प्रभादेवीतील हाय प्रोफाईल रुस्तमजी क्राऊनवर बीएमसीचा हातोडा पाहायला मिळतोय। टॉवरमधील 9 फ्लॅट्सवर तोडक कारवाई करण्यात आली आहे। तर या टॉवरमध्ये मंत्री आणि आमदारांचे फ्लॅट्स असल्याची माहिती आहे। तब्बल 138 फ्लॅट धारकांना महानगरपालिकेकडून नोटिसा बजावण्यात आल्यात। या सगळ्या संदर्भात आरटीआय ऍक्टिव्हिस्ट संतोष दौंडकर यांच्याशी संवाद साधलाय लोकशाही मराठीच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। पाहूयात। प्रभादेवी इथल्या आपण पाहतोय की रुस्तमजी क्राऊन या इमारतीमध्ये मात्र तब्बल 128हून अधिक फ्लॅट्सवरती बीएमसीनं तोडक कारवाई केलेली आहे। बिलकुल की आपण बघू शकता एवढी मोठी उच्चभू बिल्डिंग जी बांधलेली आहे ती जी जागा आहे ती गिरणी आहे, म्हणजे मिल्स होती आणि त्या मिलच्या जागेवरती आज उच्चभू बिल्डिंग बांधलेली आहे। मला वाईट या गोष्टीचं वाटतं की आज सत्ता कोणाची असू दे, काँग्रेसची असू दे, कुठल्याही पक्षाची असू दे, आपल्या सत्तेत कोण आहे ते महत्वाचं नाहीये, पण ज्या गिरणी भूखंडांवरती आज एवढे टोलेचे अंक बिल्डिंगी उभे राहतात तिथे नेते मात्र राहतात, परंतु गरीब गिरणी कामगारांना द्यायची त्यांची निष्ठा नाहीये। आणि म्हणूनच आपण बघू शकता ही एवढी मोठी भली लिस्ट आहेत की ज्या लिस्टमध्ये प्रॉपर नेतेही आहेत, काही लोकप्रतिनिधी आहेत, काहींची तर बेनामी संपत्ती आहे। आम्ही त्याचा शोध घेत आहोत। जी कारवाई चालू आहे ती सलग 4 दिवस आहे। 2 दिवसांची कारवाई झाली। पहिल्या दिवशी बी टॉवरमध्ये 38 आणि विश्रामहार झाली होती। नंतर ए टॉवरमध्ये पण सेम फ्लोअरवरती ती कारवाई झाली होती। पहिल्या दिवशी त्यांनी 6 फ्लॅट तोडले होते, दुसऱ्या दिवशी सुद्धा काल त्यांनी 7 की 8 फ्लॅट तोडलेले आहेत। परंतु जर अशा स्लो आणि धीम्या गतीने जर कारवाई होणार तर मग 128 लोकांची घरं कधी तोडली जातील याच्यावरती प्रश्न आहे। हे जर स्लम मध्ये जर असतं, बिल्डरने पैसे दिले असते तर 150-200 पोलीस आणले असते आणि सफाई कामगाराला धरून हाताशी घेऊन, मुकादमला हाताशी घेऊन, कॉन्ट्रॅक्टरची माणसं घेऊन 2 दिवसात एकर स्लम तोडला असता, 400 घरं तोडली असती। परंतु महापालिका मात्र हळूहळू हे तोडताय। त्यामुळे महापालिकेवर पण दडपण आहे का हा संशय मला निर्माण होत आहे। पुढे जर्नलिस्ट विनोद नाईकसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।